हा बोला. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. मी असं नाही म्हणणार की तुमचा आवाज खूप छान आहे, कारण तुम्हीच खूप छान आहे. अहो तुम्ही पण छान आहेत ना ताई, तुमचा पण किती आणि आवाज छान आहे. अजून अजून एक म्हणजे मला तुम्हाला एक मनापासून खूप खूप धन्यवाद द्यायचा आहे की मला वाटतं स्वामींच्या सेवेत येण्यासाठी हा. एक सिंहाचा वाटा असतो ना, तो तुमचा आहे. आई ग. हो. आणि कितीतरी कितीतरी असे की म्हणजे मी सगळे तुमचे अनुभव ऐकते ताई. आणि अरे. कितीतरी ताईंचे असे म्हणजे मी ऐकते की मी हा व्हिडिओ ऐकला, मग मी सेवेत आले. म्हणजे ह्याचं श्रेय तुम्हालाच जाते. आणि बघा ना, आम्ही मोबाईलवरती बघून बघून असं म्हणजे स्वामींनी एक दूत म्हणून आम्हाला तुमच्यासाठी निवडलंय. आई ग. हो. कधी 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 असं मनात टेन्शन असलं ना, कधी कधी असं स्वामींपासून आम्ही लांब झालो ना, तर बरोबर तुमच्या व्हिडिओ मार्फत आम्हाला मार्गदर्शन भेटतं. हा सत्य हो. अनुभव आहे. किती ना सगळ्या ताईंचे छान छान अनुभव असतात हो ताई. हो. आणि ना ताई, कधी कधी असं मनात निगेटिव्हिटी असते ना, आपण तिथून लांब जातो, हा. तेव्हा ना तुमच्या एक दूत म्हणून तुम्ही आम्हाला तो व्हिडिओ आमच्या समोर घेऊन येताय ताई. आई ग, ते स्वामी आणतात हो ताई, मी हो कोण आहे. ताई. तर स्वामींनी मला निवडलंय हेच मी स्वामींचे आभार मानते. ताई, मी एवढी नशीबवान आहे. मला वाटतं मी सप्टेंबरमध्ये तुम्हाला कॉल लावलेला. हा. ताई, तुम्हाला माहितीये का, मी सगळ्यांना सांगते, स्वामी अनुभव ऐकत जा, स्वामी आई अनुभव ग. ऐकत जा. आणि ना सगळ्यांना सांगते, तुम्ही अनुभव शेअर करा ना. मी सगळ्यांना नंबर पाठवते आई आणि ग. मीच तुम्हाला कॉल करत नाही. बर. हो ताई. मी म्हणजे मला असं वाटतं, की नाही, त्यांचा अनुभव आल्यानंतर आपण सांगू, ह्यांचा अनुभव आल्यानंतर आपण सांगू असं. ताई, कुठून बोलताय ताई तुम्ही? ताई, मी नाव नाही सांगणार. नाव पण नका सांगू. मी पुण्यातून बोलतेय. हा. आणि मी तुम्हाला आता माझे अनुभव भरपूर आहेत. हा. पण स्वामींच्या मी सेवेत आले, हा. नंतर मी लांब झाले, आई. नंतर मी सेवेत आले. हा. आणि नंतर मी सेवा करताना जी स्वामींनी मला जे अनुभव दिले, हा. त्यातून परत मला लांब केलं. आणि तुमच्या व्हिडिओ मार्फत त्यांनी मला कसं जवळ घेतलं, मला मी थोडक्यात सांगते तुम्हाला. सांगा सांगा अ, सांगा. हा. ताई, मी मला वाटतं एक 16-17 वर्षापूर्वी माझ्या घरातल्याच एका फॅमिली मेंबरनी, मी नाव नाही घेणार त्यांचं, हा, नका त्यांनी घेऊ. मला ना, त्यांनी मला स्वामींचा एक फोटो आणि स्वामींचं सारामृत हातात दिलेलं, अरे. की तू असं असं स्वामींची सेवा कर म्हणून. हा. हा. म्हणजे आमच्याच नातेवाईकातल्या एकांनी दिलेलं. हा. तर तू सेवा कर म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे. पण घरी एकत्र कुटुंब होतं आणि वातावरण घरातलं ठीक नव्हतं ताई, अजिबातच. अरे. तर मग मी काही दिवस केलं ते. आणि मग नंतर खूप वातावरण खराब होत 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 आलं आणि मग मी ते बंद केलं ताई. अरे. आणि अरे. मी मी गावी होते राहायला. हा. नंतर मग मी पुण्यात राहायला आले. पण बरं. तुम्हाला माहितीये का ताई, माझी एक 1.5 ते पावणे 2 वर्षाची मुलगी तेव्हा जस्ट एक्सपायर झाली होती. आणि ना अय्या. मला कशी काय? म्हणजे ती असंच पाण्याच्या टाकीमध्ये पडून एक्सपायर झाली होती माझी अरे मुलगी. अरे 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 अरे. हो. आणि एक मुलगी माझी बाहेर होती, म्हणजे माझ्या दिरांकडे होती. माझी एक मुलगी आणि एक मुलगी माझी एक जवळ होती, ती एक्सपायर झाली. तर ना, मला स्वामींचा इतका राग होता ना ताई, की हं. मी असं पूजा करताना ना, मी असं डोळे झाकून मी त्यांचे फोटो असे ठेवायचे. आई म्हणजे मी गं. त्यांच्याकडे बघितलंच नाही ताई. मला बापरे. वाटतं मी 6-7 वर्ष मी नाही बघितलं. म्हणजे मी पूजा बापरे. नाही केली. हो, नाही ताई केली मी. आणि नंतर ना 5 ते 6 वर्षानंतर ना, माझ्या घरचे खूप फोर्स करायला लागले, की मुलगा हवाय, मुलगा हवाय असं. हां, 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 हां. नंतर मग ताई, माझा गॅप खूप होता. माझं लग्न बरोबर. होऊन 17 वर्ष झाले. 17 वर्षांनी नंतर मग मला घरातले बोलत होते, की अजून एक चान्स दे. ताई, तुम्हाला बापरे. माहितीये, त्या 17 वर्षामध्ये माझ्या प्रेग्नन्सी 6 ते 7 झाल्या होत्या. म्हणजे असे अपत्य झालेले एक्सपायर झाले होते. अबॉर्शन. आणि पोटात एक्सपायर झाले होते, झालेले एक्सपायर झाले होते. असं आई खूप मी. गं! हो किती ताई. वेदना होत आहे तुम्हाला. ताई, काय सांगू तुम्हाला. नंतर मग मी तुम्हाला सांगते. मी नंतर घरातले खूप फोर्स करायला लागल्यानंतर मी तेव्हा नुसतीच स्वामी सेवेत हलकीशी, म्हणजे थोडं स्वामींचं सारामृत एक अध्याय फक्त सुरुवातीला एक अध्याय हां, हां. तेवढंच करत होते. हं, आणि नंतर मग थोडंसं 2 अध्याय, परत 3 अध्यायापर्यंत आले. मग हं, मी असं जॉब करत होते, तर मी जाता येता स्वामींचं नाव घ्यायचे. हं. आणि ना, मग मला वाटतं 18 वर्षांनी मला परत प्रेग्नन्सी राहिली. तर का बापरे! नाही ताई, माझी मुलगी आता 17 वर्षाची आहे आणि 2 वर्षाचा मुलगा आहे आत्ता. बाई गं! आणि ना, आता ह्या मुलाच्या वेळेचा मी तुम्हाला पहिला अनुभव सांगते. मी हं. प्रेग्नन्सीच्या अगोदरचा स्वामींचा पहिला अनुभव मी तुम्हाला सांगते. हां, मी हां. स्वामींच्या मठात जायची. आणि हं. ना,
संक्रांत होती आणि मी स्वामींच्या मठात गेली. तर मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं होतं की येताना तिळगुळ घेऊन या, उद्या आपल्याला मठात तिळगुळ घेऊन जायचंय म्हणून, उद्या संक्रांत आहे. हा आणि हा हा. नेमकं त्यांनी ते विसरले, ते अरे. घेऊन यायला विसरले. तर सकाळी मी 7:30ला मी बाहेर पडते, तर दुकानं बंद असतात. मी म्हटलं आता स्वामींच्या मठात निघाले, आज संक्रांत आहे, तर मग काय करू मग. मी काय बरोबर. केलं ताई, तीळ थोडेसे आपले तीळ आहेत ना ते भाजले हा आणि थोडेसे मिक्सरला थोडंसंच क्रश केलं आणि त्याच्यात मी गूळ घातला आणि ते तसंच छोट्या डब्यातून मी घेऊन गेले. हा हा मी हा. म्हटलं नाही आता तिळगुळ तर हे नाहीये, तर मग आपण एवढ्या लवकर निघालोय तर मग असं घेऊन गेले मी. आणि बरोबर. ना मठात गेली आणि मी स्वामींच्या पादुकांपाशी तो डबा ठेवला हा आणि मी स्वामींना म्हटलं, स्वामी माफ करा, काल म्हटलं दुकानातून आणायला विसरले हा आणि म्हटलं मी आज हे घेऊन आले. पण एवढी मंदिरात गर्दी होती, म्हटलं लोक मला आता खूप हसतील ना, ही बाई काय घेऊन आली असं. हा हा हा. असं माझं मला थोडंसं हे वाटत होतं. बरोबर. तर मी तिथे असं हे केलं आणि त्या दादांच्या हातात तो मी डबा दिला, म्हटलं स्वामींच्या चरणापाशी लावा. हा हा. त्यांनी तो चरणापाशी लावला, 2 मिनिटं तिथे ठेवला आणि नंतर मी ते खाली वाकून मी पादुकांना मी नमस्कार केला ताई. हा. तेवढ्यात ना तो डबा त्यांनी दुसरं कोणाच्या हातात दिला, कुठे डबा फिरला माहित नाही मला. तो हा. डबा पूर्ण रिकामा झाला आणि अरे. मी गाडीवर बसताना ना म्हटलं जाऊ दे, प्लास्टिकचाच छोटासा डबा होता, गेला तर जाऊ दे. हा. एक दादा आले आणि मी नमस्कार करताना म्हटलं स्वामी माफ करा, तुम्हाला आवडलं की नाही माहित नाही. हा. तर ना ते हा. गाडीवर बसताना मला एक दादा आले आणि ते म्हणतात, ताई तुम्ही तो प्रसाद कसा बनवला होता, खूप छान होता. अय्या. बघा, मग ते हा स्वामीच ना ताई. हा आणि मला खूप लाज वाटत होती ताई, की स्वामींना आपण असं घेऊन आलोय. मला खरंच लाज वाटत होती असं. मग तो माझा पहिला अनुभव लगेच स्वामींचा. स्वामींनी तुम्हाला दाखवून दिलं हा की आणि हा आणि बघा ताई, मी 1 वर्ष मी त्या मंदिरात जात होते. मी हा रोज जाते त्या मंदिरात, 1 वर्ष जात होते. हा मग मला प्रेग्नन्सी राहिली हा आणि 2 महिने झाले मला कंप्लीट. तर हा त्या 2 महिन्यामध्ये मला सारखं टेन्शन यायचं हा की आपल्याला आतापर्यंत सगळ्या मुली झाल्यात, मग आता आता काय होईल. मग मी माझ्या मैत्रिणींसोबत मी गेले हा मंदिरात. रस्त्याने जाताना मी घरातून बाहेर पडताना म्हटलं, स्वामी एवढे 9 महिने हे मी म्हणजे माझ्या पोटात जो हा जो गर्भ आहे, हा. मला त्याचं सतत टेन्शन येत राहणार, काय होणार काय होणार मग त्या असं मला बाळावर काय. त्याचा परिणाम हा होतो. हा मग मला सतत टेन्शन राहणार. मला ना तुम्ही मठात आलं ना, तर तुम्ही मला अशी एक म्हणजे एक मला म्हणजे मी त्या गोष्टीचं टेन्शन घेणार नाही. तुम्हाला माहितीये मला काय हवंय. हा हं हा तर हा तुम्ही मला एक संकेत द्या की मी डिलिव्हरी होईपर्यंत त्या गोष्टीचं टेन्शन नाही घेणार. मला फक्त बापरे. मठात आल्यानंतर मला काहीतरी संकेत द्या की हा मी परत डिलिव्हरी होईपर्यंत मी नाही म्हणजे मी टेन्शन नाही घेणार. हा म्हटलं हा फक्त माझ्यासाठी एवढं करा. मी नामस्मरण करत करत गेले आणि तिथे आम्ही गेल्यानंतर आरती चालू होती हा आणि माझ्या उजव्या साईडला एक मैत्रीण, डाव्या साईडला माझी एक मैत्रीण आणि मी मध्ये बसलेली. हा 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 ताई मी 1 वर्ष त्या मठात जात होते, 1 वर्ष रोज बरोबर. न चुकता. हा हं आणि माझी मैत्रिणीला मी विचारते की माझ्या डाव्या हाताला मी विचारते की इथे हा खाली हा रोड आहे, हा कुठे गेलाय. हा हं माझ्या हा बाजूलाच बसली ती आणि हा. मी तिला विचारते की इथे ही भुयार आहे ना ह्या मंदिरात, इथे खाली काय आहे. तर ती अय्या. मला म्हणत्या की त्या दरवाजावरती ते बघा म्हणत्या, अय्या. हा दरवाजावरती ते बघा म्हणे. तर हा आपण आत एंट्री करतो ना, हा. तेव्हा दरवाजाच्या वरती असं होतं, निश्चिंत जा मी आहे. आई ग, लगेच स्वामींनी तुम्हाला दिलं बघा ते संकेत. ताई डिलिव्हरी होईपर्यंत मी कधीच टेन्शन घेतलं नाही की मला मुलगा होईल की मुलगी होईल. फक्त बस. डिलिव्हरी झाल्यानंतर हा. मी श्री स्वामी समर्थ म्हणजे आणि तुम्हाला माहितीये माझी डिलिव्हरी होताना माझ्या घरचं कोणीही नव्हतं ताई. बाई गं, माझे कसं काय? मिस्टर हो माझे मिस्टर नव्हते, माझे म्हणजे माझी आई, सासू, सासरे कोणीही नव्हतं ताई. माझी बापरे. मैत्रीण होती आणि ते पण बघा मला 22 मला किती दिली होती 22 जूनची डेट दिली होती. 31 मेला माझा मुलगा झाला. ते पण बापरे. मी जॉबवरून दिवसभर काम करून 2 किलोमीटर मी घरी चालत आले. ताई तुम्हाला बापरे. माहितीये मी 2 किलोमीटर तेवढं ना स्वामींचं नामस्मरणच करत यायची चालत येताना, आई जाताना पण. ग, आणि मी ताई काय प्रेग्नन्सी करावं मध्ये तुम्हाला. आणि तुम्हाला सांगते बघा घरी आले, घरी आल्यानंतर मी पूर्ण म्हणजे माझं घरातलं पूर्ण काम आवरलं. मला जाणवायला लागलं की मला आता त्रास होते आणि माझी डिलिव्हरी होणार आहे. हा. मग मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला. तिचं आवरेपर्यंत ताई मी सगळं माझं पॅकिंग वगैरे केलं, माझ्या मुलीचं बापरे. आवरलं. हो आणि माझ्या बॅगा वगैरे भरल्या आणि मग मी माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत त्यांना कॉल केला की आपली गाडी घेऊन या आणि मी हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. मी म्हटलं स्वामी तुम्हाला माहितीये फक्त तुम्हीच आहात आणि बाकी कोणी नाही.
नाहीये माझ्यासोबत, जे काय कराल ते तुम्हीच कराल. ताई इकडे केस पेपर काढला आणि इकडे माझी डिलिव्हरी पण झाली. बाप रे ताई, हो. तुम्हाला सलाम आहे सलाम. आणि ताई कमाल. माहितीये, मी त्याच्या अगोदर मी हं, चालत येत होते ना, तेवढ्या हं, ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना कॉल केले होते, म्हणजे माझ्या सासरच्या लोकांना, माझ्या माहेरी. तर हं. मला सगळे विचारत होते, काय ग तुला किती तारीख दिली? मी म्हटलं नाही, अजून आहे 1 महिना अवकाश आहे. पण आई मी गं. जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर 10 मिनिटांनी मी सगळ्यांना कॉल केला. मला मुलगा झाला, कुणालाच विश्वास बसत आणि नव्हता. नॉर्मल. नॉर्मल नॉर्मल वा, डिलिव्हरी. किती स्वामींची कृपा ताई. हो. एवढ्या वर्षाने बाळ झाल्यानंतर नॉर्मल, नॅचरल सगळं. सगळं हां. आणि काय आता बघा, सुंदर. हं, थोडंसं त्याच्या हार्टला होल आहे म्हणून मला हं, आता दादांचा एक तुम्हाला अनुभव सांगते. मला हं, दादांच्या मठात जायचं होतं. पण हं. काय असतं ना ताई, आपली निगेटिव्हिटी जेवढी असते तेवढी शक्य नाही होत तुम्हाला, की लगेच काही त्याचं फळ भेटेल. बरोबर. अगदी, अगदी. तुम्हाला तुम्हाला त्यातून म्हणजे म्हणतात ना, की सोनं खूप तापवावं लागतं, त्याला हे हं. करावं लागतं, तेव्हा चकाकी येते ना. अगदी, तर अगदी. मला ताई दादांच्या मठात जायचं असं करत मला माझ्या मुलासाठी सेवा घ्यायची होती दादांकडून. हं, आणि हं, मला खूप इच्छा होती की मठात जायचं. हं, आता मी तुम्हाला दादांच्या मठात गेल्यानंतरचा अनुभव सांगते. हं. ताई 3 वेळा असं झालं की मला 10-10 दिवसातच मला प्रॉब्लेम आला. मला तिथे जायचं हेच होत नव्हतं. अरे बापरे! हो. मग एके दिवशी असं म्हणजे कधी-कधी असं व्हायचं की दादांचा मठच नाही. कधी असं व्हायचं की मला प्रॉब्लेम आला. कधी अरे, मुलीला प्रॉब्लेम आला किंवा अरे, कधी आमच्या घरी सुतक आलं. त्यामुळे असं ते वाढत गेलं. अरे नंतर मग आम्ही दादांच्या मठात फायनली ताई पोहोचले. ताई बापरे! मी ना 12 वाजता उठून मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे केला. बेसनचे काय लाडू बोलावं बनवले. तुम्हाला? हो, ताई आणि ना मग मी सगळं पॅकिंग वगैरे केलं ताई. हं, आणि तो डबा वगैरे घेतला आणि माझं बाळाचं वगैरे सगळं आवरलं. आम्ही 6:30ला इथून निघालो. हां, इथून निघाल्यानंतर आम्ही 10-10:30ला तिथे पोहोचलो. हां, तिथे हां. पोहोचल्यानंतर ना ताई हं, आम्ही ना ती अशी हातात माझ्या बॅग होती ना, मी हं. अशी घेऊन निघाले. तर ते जेवणाच्या रूममध्ये एंट्री नसते ना. हो, बरोबर. तर का नाही मी गेल्या मठात आत दर्शनाला गेले आणि जाताना मी दादांना म्हटलं, "दादा, हा आज माझा सोन्याचा दिवस आहे." तर हं. दादा म्हटले, "हो, माहिती आहे मला." आणि मग लगेच दादांनी मला सांगितलं, "स्वामींना नमस्कार करा आणि तिथे जाऊन नाश्ता करा तुम्ही" म्हणून. हां. तर मी म्हटलं, "हो, ठीक आहे दादा." आणि मग मी गेले आणि ते जिथे त्यांचा स्वयंपाक बनवायचा आहे ना ताई, हो, हो. तिथे मी गेले. तिथे गेल्यानंतर मी त्यांना फक्त एवढंच बोलले त्या एका ताईला, हं, की "मी स्वामींसाठी प्रसाद आणलाय." हं, तर त्या पटकन काय बोलल्या माहितीये का, हं. "स्वामी आज तुमच्यासाठी पुरणपोळी आली आहे बरं का." अगो बाई! हो ताई. मी कमाल. काहीच बोलले नव्हते ताई. आणि ना माझी मुलगी एक 5 मिनिटाच्या अंतरावरती तिच्या हातात बॅग होती आणि मी पुढे होते. हं. मी पुढे जाऊन ताट घेणार होते त्यांना. "स्वामी हां. तुमच्यासाठी पुरणपोळी आणली आहे बरं का." आणि मग बापरे! की नाही ताई मला असं भीती वाटत होती ना दादांच्या मठात, की असं आपल्याला हात लावू देतील का? म्हणजे हां. तिथे नैवेद्य असं आपल्याला हं. हे करू देतील का? पुढे बरोबर. मंदिरात असं म्हणजे भीती वाटते ना ताई हो, हो. पहिल्यांदाच नवीन मठात ठिकाणी. हां, गेल्यानंतर. हां. हां. मग मी त्या ताईंना म्हटलं, "माझ्या हातात ना" म्हणजे म्हणजे आपल्याला ते सोवळ्यात वगैरे असं काय असेल बरोबर. त्यांचा असं नियम काही वगैरे असेल असं नाही का. त्यांचं. हां, हां, वाटतं. म्हणून मी लांबून त्यांना असा डबा दिला. हं. त्या म्हणल्या, "अहो तुम्ही लांबून कशाला? तुमचं तुम्ही जेवण वाढून देऊन या ना स्वामींना. तुमचं तुम्ही बापरे! जेवायला वाढायचं." अय्या! आणि मी किती छान. जाताना मी म्हणायचे, "स्वामी तुम्ही थांबणार का हो जेवायला? हं. स्वामी तुम्ही थांबणार का हो? मी जेवण घेऊन येते. तुम्ही थांबा बरं का जेवायला." असं मी सारखी म्हणायची हां. गाडीत, "तुम्ही थांब." आणि मला त्या म्हणजे मला मन खात होतं, की त्यांना सोवळ्यात वगैरे त्यांचे काय असं नियम काही असतील तर. असेल. हां. म्हणून मी लांबून त्यांना डबा दिला. तर त्या मला म्हणल्या, "ताई अहो असं काय करताय? हे घ्या. हां, ह्याच्यात भरा तुम्ही नीट. हे असं भरा, हे असं भरा, हे करा, असं करा, तसं करा." बाई आणि गं! म्हटल्या, "तुमचं तुम्ही जा. चप्पल काढा आणि तुम्ही जाऊन या स्वामींना जेवा म्हणून सांगून या." मग बापरे! ताई हे आम्ही तिथे किती मठात तुमची इच्छा गेल्यानंतर पूर्ण हो. केली स्वामींनी. आता बघा ताई तिथे ते झालं हं. हं, मी एक तुमच्याच मोबाईलमध्ये एका ताईचा मी अनुभव ऐकला होता, की हं. त्यांना मठातली सेवा करायची होती. त्यांची खूप इच्छा होती हो. झाडायचं. हं. माझी पण इच्छा होती, की दादांच्या मठात झाडायचं. असं खूप इच्छा हां. झाली. मला हं. असं जायचं आणि दादांचा मठच एकदा झाडून काढायचा. आई गं! आणि मी मी तिथून बाहेर नुसतं नैवेद्य ठेवून बाहेर आले. तेवढ्यात का नाही हं. एक ताई आली. ती म्हटली, "कोण इथे झाडून पुसून करणार असेल तर या ना." मी अय्या! म्हटलं, "मी करते." कमाल!
एवढी म्हटलं मी कमाल. करते. हा, आणि मी ते केलं ताई, बरं का. हं. केर फरशी आवरली आणि मी बाहेर आले. तर हं. एक नाही, एक छोटी मुलगी स्वामींच्या असं पादुका डोक्यावरती घेऊन प्रदक्षिणा घालत होती. तर बापरे! मी म्हटलं हा, तर मी म्हटलं बापरे, ह्यांच्या डोक्यावरती, ह्या ताईच्या डोक्यावरती स्वामींच्या पादुका आहेत, हं. आपल्याला देतील का? आई स्वामी, गं! स्वामी तिचं किती नशिबाने, ती पादुका घेऊन अशी फिरतीये. म्हटलं, हां, हां. म्हटलं स्वामी मला पण द्या ना डोक्यावरती. आई आणि गं! ती डायरेक्ट माझ्या समोर आली, म्हणे तुम्ही घाला ना म्हणे प्रदक्षिणा 108. अगं बाई! ताई, एवढी कमाल ताई, म्हणजे लागोपाठ तिथल्या तिथे स्वामींनी हा, किती अनुभव किती दिले. अनुभव दिले ताई. मग मी 108 प्रदक्षिणा घातल्या. आता हं. ह्याच्या पुढचा अनुभव तरी तुम्हाला मी काय सांगू ताई. हां. दादा शनिवारी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम शनिवारी चालू करतात. पण बरोबर. आम्ही शुक्रवारी गेलेलो, तर दादांनी शुक्रवारीच चालू केला प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. बापरे! आणि म्हणजे शुक्रवारी त्यांना पण कळलं दादांना, की हा, कधीपासून हिला यायचं काय इथे. अजून एक ताई, आता इथे एक मी तुम्हाला सांगते. हां. मी ना, मला असं ना ताई, असं हं, कोणी आता काय सांगितलं ना, की हं. माझा असा प्रॉब्लेम आहे, मी लगेच म्हणते. मग माझं लगेच चालू असतं, स्वामी मी 5 वेळा तारक मंत्र म्हणते, मी 5 दिवस 5-5 वेळा ह्यांच्यासाठी तारक मंत्र म्हणते, ह्यांचं संकट दूर होऊ दे. आई स्वामी गं! मी घोरकष्ट स्तोत्र म्हणते, ह्यांचं संकट दूर होऊ दे. म्हणजे मी माझं सोडून जाते ताई, मी सगळं विसरून जाते. वाह! पण ना, मला असं सारखं असं, स्वामी मी आज ह्यांच्यासाठी ना, स्वामी मी काम करत करतच म्हणते बरं का, मला तेवढं सांभाळून घ्या. असं असं बापरे! असतं ताई माझं. हा, आणि मी 11 वेळा म्हणते, मी 51 वेळा हे म्हणते, मी हे असं असं असतं ताई माझं. आणि बापरे! माझे ना, मी जिथे जॉब करते ना ताई, तिथे हां. एक मुलगा आहे. त्याला आई वडील नाहीयेत आणि त्याची बायको हं. माहेरी आहे, आणि त्याला एक मुलगी आहे. तर बापरे! आपल्याला त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्या, आणि सावत्र आहे ते त्याला विचारत नाही. तर अरे रे! आपल्याला, मला असं खूप वाईट वाटायचं. आपल्याला मग दया येऊन हा, जाते. हा, बरोबर. तर मी त्याला असं सारखं सांगायची, अरे तू असं कर, स्वामींचं हे कर. तर मला हं. माहिती की त्याची मेंटॅलिटी तशी नाहीये आता सध्या. हो, तो डिप्रेशन बरोबर. मध्ये, आपण जबरदस्ती नाही करायची की बाबा तू बरोबर. असं कर म्हणून. हा, हं. तर मला ना ताई त्याच्याबद्दल स्वामींची, म्हणजे दादांकडून सेवा घ्यायची होती, हं. आणि माझ्या मुलासाठी मला सेवा घ्यायची होती. आई आता मी गं! तुम्हाला सांगते ताई, माझा नंबर आला 1 वाजता, रात्री 1 वाजता. आता बापरे! हो, माझ्या बाजूला, आणि ना, मी ना तिथे लाईन मध्ये बसले होते ताई. हं. आणि तर का नाही, मला असं झालं की रात्रीचा 1 वाजता, 12:30 वाजले. तर मी म्हटलं, असं वाटतं की कडक कोरा चहा प्यावा, मस्त हं. फ्रेश वाटेल, असं मी मनात म्हणायला. हं. दादांनी माझ्याकडे बघितलं. दादा म्हणले, चहा हवाय ना, चहा अय्या! घेऊ? हो ताई, बघा. माझे पायच थरथरायला लागले ताई. मला बापरे! कायच, आणि मी, ताई खरंच दादांनी, हं. 4थ्या लाईन मध्ये मी होते, आणि मला ना चहाची खूप सवय आहे ताई. हां, आणि हां, हां. मी रात्रीच्या 12:30 वाजता, मी म्हणत्या, असं बिना दुधाचा चहा असा भेटला तर मस्त कोरा. वाटेल हां, ना, हां, असं हां. कोरा चहा. आणि हं. दादांनी माझ्याकडे बघितलं, म्हटले, मागू का, मागू का, पाहिजे बापरे! ना? हो. बघा, मी म्हटलं, म्हणजे हो दादा. काय बोलायचं आता दादांना काय सांगा? बोलायचं ताई. आता तुम्हाला मी सांगते, मला ना, माझ्या बाजूला माझे मिस्टर, हं. एका बाजूला मिस्टर, एका बाजूला मुलगी, हं. आणि मी, आणि हं. माझा मुलगा त्याच्या हं. पप्पांच्या मांडीवर बसलेला. हां. ताई, मी सारखी स्वामींचं नामस्मरण करत होते. हं. स्वामी, मला ना, माझा एकच प्रश्न विचारायचा आहे, माझ्या हं. मुलासाठी सेवा घ्यायची आहे, पण मला त्या दादाची सेवा घ्यायची आहे. पण हं. मी जर माझ्या नवऱ्यासोबत जर मी ती सेवा त्याची मागितली, तर हं. तो मनात तो खूप, म्हणजे त्याचे मन पापी आहे. तर हं. मी नाही विचारू शकणार स्वामी. तुम्हाला अगदी माहितीये की मी त्याचं चांगलं व्हावं म्हणून मी सेवा घ्यायला आले. पण बरोबर. माझ्या सोबत आहे ना, त्याचं मन चांगलं नाहीये. तर बरं. स्वामी काय करू मी? असो आई गं! ताई, इतकं मी स्वामींना, स्वामी दादा, स्वामी दादा, आई प्लीज गं! स्वामी मला. आता कसा प्रश्न विचारू ताई? हां, हां. असं ताई, मला असं झालेलं. ताई तुम्हाला माहितीये, हं. माझा नंबर यायला, हां. हं, हं. मी, माझा नवरा आणि माझी मुलगी आणि दादांच्या समोर बसायला जाणार, हां. तेवढ्यात माझा मुलगा इतक्या मोठ्याने रडायला लागला. आणि अरे! हं. दादांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की, दादा तुम्ही बाहेर जा, आणि तुम्ही उद्या सकाळी या, तुम्ही अ 10 नंतर या. अरे बापरे! काय बघा, सांगायचं ताई तुम्हाला. बघा. मग मी दादांच्या समोर बसले, मी मुलाचं, दादांनी, मी काहीही सांगितलं नाही, माझ्या मुलीकडे बघितलं. दादांनी विचारलं हं. की, तुझे मित्र कोण आहेत, तुझ्या मैत्रिणी कोण आहेत, आपला खरा मित्र कोण आहे सांग. तर हां. ती म्हटली, स्वामी. दादा बोलले, स्वामी तर आहेत ग, स्वामी, मित्र काय, ते आई बाप सगळं आपलेच आहेत म्हटले. ते हां, मित्र हां. पण आहेत, पण आई बाप पहिले स्वामी आहेत. अगदी म्हटले, बरं. खरा खरा मित्र कोण आहे?
हा. तिने खाली मान घातली. दादा म्हंटले माझ्या मुलीला, आम्ही तिच्याबद्दल काहीच विचार म्हणजे डोक्यात पण नाही की ताई हा? मुलीबद्दल दादांनी काय सांगतायत काय नाही सांगतायत. हा. मी हा सत्य अनुभव तुम्हाला सांगते. हा. दादांनी तिला सांगितलं हम्म. आपली आई आणि हम्म. आपले वडील हे हम्म. आपले मित्र आहेत. अगदी. त्यांच्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही. बाप रे, हो बघा. हो. दुसरी गोष्ट, मला तुझे मार्क्स दिसतायत 70 ते 80 मध्ये तुझे, ती हा. 10वीची एक्झाम तिने दिलेली, हा. 70 ते 80 मध्ये तुझे मार्क्स मला दिसतायत. बापरे, आम्ही काहीच विचारलं नव्हतं ताई. स्वतःहूनच माझं सुरू. स्वतःहून सांगितलं. हम्म. आणि तुला एकलकोंडी कोणी म्हटलं तरी चालेल, तुला मित्र मैत्रिणी करायची नाहीत. मी बाप. तुला मामा म्हणून सांगतोय, जर तू मित्र मैत्रिणी केलीस तर तुझं लाईफ खराब आहे. त्यामुळे तू ठरव की हा. कितपत आणि कुठलीही गोष्ट आईपासून लपवायची नाही. अरे वा. असं दादांनी सांगितलं ताई. ताई, बापरे. हा. आणि नंतर मग हा. तुम्हाला माहितीये, हा. म्हणतात ना की आपली जागा स्वामी बरोबर आपल्याला जिथल्या तिथेच देतात. अगदी. एवढी गर्दी पुढे पुढे सरकत आली. हा. दादांच्या बाजूला एक मोठा फोटो आहे ना, हा. दादांनी मला तेवढ्या गर्दीतून उठवलं आणि दादा म्हटले ताई तुम्ही इथे बसा. आणि मी अरे अगदी स्वामींच्या दादांच्या फोटो जवळ तिथे बसले ताई. बाप. कंप्लीट 1.5 तास. बाप रे. 1.5 तास बसले ताई मी, पहाटे 3 पर्यंत. बाप रे, हा बाप माझा रे. सगळ्यात मोठा अनुभव ताई. खरंच. नंतर मग ते आम्ही सेवा वगैरे घेतली. अजून एक बघा ताई, हम्म. दादांनी मला ना हम्म. सेवा खूप दिल्या दादांनी. हा. ताई माझं मन मला खूप खात होतं की दादांनी मला ही सेवा का दिली. हा. म्हणजे हा. आरोग्य सेवा देऊन पण दादांनी मला एक सेवा दिली होती. हा. माझं मन मला खूप खात होतं हा. की असं काय म्हणजे अशी का सेवा, अशी म्हणजे का दिली दादांनी ही हा. सेवा. हा. ताई तुम्हाला माहितीये, मी हा. ती सेवा करताना 6 महिन्यांनी घर बसल्या मला माझ्या नवऱ्याचे घर बसल्या मला पुरावे भेटले. बाप रे. मग मला कळालं की दादांनी मला ऑलरेडी अगोदरच का सेवा दिली होती. बघा ताई. घर बसल्या पुराव्यासहित. बघा, आणि जे स्वतः वाईट असतात ना ते संशयी असतात माणसं, आणि ते हा दुसऱ्याकडे त्याच्या ताई, दृष्टीने हा बघतात. ताई, मला असा धक्का बसला. अजून आता मी तुम्हाला त्यातलं सांगते, आता थोडक्यातच सांगते ताई. हा. मला घर बसल्या ते पुरावे भेटले. नंतर बापरे. मी दोन महिने मी पूर्ण लिटरली स्वामींचं नाव घेणं बंद केलं. हा. मी सेवा बंद केली. मी तुमचा अनुभव बंद केले 2 महिने. म्हणजे बापरे. मी इतकी डिप्रेशन मध्ये गेली की आपण रोज एखाद्या व्यक्तीसोबत रोज आपण ताई आहे, आणि ती व्यक्ती इतकं फसवते इतकं, आणि तेही वर्ष झालं. बापरे. म्हणजे तो मला सहन करण्यासारखा धक्का नव्हता ताई, म्हणजे नॉर्मल नव्हता एवढं. तो धक्का माझ्यासाठी. बापरे. आणि मी म्हणजे ताई, त्यात असं होतं की पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बरोबर मला ते सापडलं. म्हणजे बापरे. सुरुवात कुठून झाली आणि ते ऐकून. कुठल्या दिवसापासून सुरुवात झाली आणि एवढं. काय काय चालू होतं. हा. आणि बापरे. ताई तुम्हाला माहितीये, हा. तो मोबाईल ना घरी 6 महिने पडूनच होता, आणि हा. तो मोबाईल बंद पडला होता. मग अचानकच स्वामींनी अशी काय कृपा केली की मला घर बसल्या पुरावे दिले ताई. बापरे. ताई बघा. आणि तुम्हाला आता मी सांगते, एके दिवशी मला असं वाटलं की जाऊ दे, आपण ताईचा अनुभव ऐकू असं. आणि हम्म. मी एक अनुभव लावला हा ताई. हम्म. तर हम्म. मला ना त्या ताईचा थोडा आवाज थोडासा असं वेगळा वाटला. मी म्हटलं बाई किती म्हणजे रडरड असं बोलते, हा. म्हटलं हा. नको, हा अनुभव ऐकायला नको म्हटलं, म्हणून मी बंद केला. हा. आणि बंद करताना वर लगेच मला YouTube वरती नोटिफिकेशन येतं ना मोबाईल वरती, हो, हो. तर तो लगेच स्वामी अनुभव आला. मग मी तो लावला. हा. ताई तो अनुभव ना सेम माझाच होता. सेम माझाच. बापरे. हा. म्हणजे ती ताई सांगत होती बघा की मिलिटरीमध्ये तिचा नवरा होता आणि अफेअर वगैरे असं हो, काय तर हो, होता बघा हो, तो माहितीये, अनुभव. माहितीये. हा हा. हा हा. तोच. ती पण सांगत होती ना घरचं वातावरण हो, ठीक नाही, हो, हे नाही. हो, हो. मी म्हटलं बाई ही माझंच सांगायला लागलीये. हा? मग मी स्वामींकडे बघितलं. मी म्हटलं स्वामी, हा. म्हटलं तुम्ही माझं बोलायला लागला का, म्हटलं मला म्हणजे तुम्ही सांगताय का हे माझा अनुभव. हा. आणि मग ती सांगायला लागली ना की माझी आई पोलीस मध्ये आहे. मग आई माझी हो. खूप सेवा करायला लागली, मग आईमुळे मी करायला लागले. हा. आणि ना ताई, मी जेवण बनवत होते. माझा कान इतका गरम व्हायला लागला, एकच कान, बाई जेवण बनवत गं. बनवत. मग मी खूपच असं उजवा कान गरम व्हायला लागला म्हणून मी खुर्चीवर जाऊन बसले. हा. आणि
माझी मैत्रीण आहे बघा एक, मी तुम्हाला तिने पण एक अनुभव शेअर केला होता बघा. पुण्यात माझी मावस बहीण आणि मैत्रीण आहे, तिच्या नाही का पूर येतो वगैरे असं हा सांगितलेलं. हा हा हो माहिती तिचीच आहे. मैत्रीण मी आहे. अच्छा. आणि तर माझ्या डोक्यात ना तुमचा अनुभव ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की हा तिला पाठवावा आणि तिला सांगावं, बघ स्वामींनी माझ्यासाठी हा अनुभव पाठवलाय. आई आणि ग. ताई मी तिला तो अनुभव पाठवला. हा हा तिचं नेट रात्रीचं बंद असतं, तिने अनुभव बघितला नाही. आणि सकाळी 7:30 वाजता कधीच नाही, आणि तिचा मला सकाळी 7:30ला फोन आलाय. मला म्हणता, तुझं ना स्वामींनी कान पकडले का ग? असं तुझ्या अय्या. कानातनं जाळ काढायला पाहिजे ना, घर बसल्या तुला पुरावे दिलेत तरी तू स्वामींची सेवा बंद केलीस का? आई ग. मग मला वाटलं बघा की ताई, मला कानात. वाटलं की हिने हिने अनुभव ऐकला की काय म्हणून हिने फोन केला. तर ना मी तिला विचारलं, म्हटलं तू रात्रीचा व्हिडिओ ऐकला का? ती म्हटली नाही ग, म्हटली माझं नेटच संपलेलं, म्हटली मी नाही बघितला. मी अय्या. म्हटलो सावकाश सावकाश पाणी घ्या ताई. बघा ताई, हा म्हणजे तिच्या थ्रू स्वामींनी मला सांगितलं की हा, तू तुझ्या का सेवा कानातून बंद. तू सेवा बंद केली. तुझ्या नवऱ्याचे एवढे 100 मित्र आहेत, तू एवढं त्यांना जपतेस. तिच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या हा, मित्र आहेत, अगदी जवळच आहेत ताई माझ्या राहायला. हा, त्यांच्या बायका वगैरे माहेरी वगैरे जातात ताई महिनाभर. तर मी त्यांना अगदी घरच्यांसारखं, मी दोघांनाही जेवण वगैरे देते, अगदी बहिणीसारखा ताई मी जीव लावते. पण चुकूनही एकदा सुद्धा ते असं बोलले नाहीत की वहिनी थोडं लक्ष द्याल किंवा बघा ना थोडं किती नॉर्मल. लबाड. हा हा, मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की तुम्ही हक्कानी मला काम सांगता, हक्कानी तुम्ही प्रत्येक कामात मला पुढे करता. तर एक नॉर्मल मला अशी गोष्ट सांगितली असती, पण मी म्हटलं जाऊ दे. जर कुणी सांगून जर मी हे केलं असतं ना ताई, कुणाच्या हा, सांगण्यावरून, तर बरोबर. माझ्या घरातले म्हटले असते की ही लोकांच ऐकते, हा, म्हणून मला स्वामींनी घर बसल्याच पुरावे दिले. बघा ना. मग झालं घर का ते बंद? बसल्या. हो झालं ना ताई, ते बंद झालं. आणि हं, नंतर मग मग मी सेवा करायला लागले. आणि तुम्हाला आता अजून एक मोठा अनुभव सांगते. हा, काय झालं, ती माझी मैत्रीण तुम्हाला जिने अनुभव सांगितला, हा, ती तुम्हाला अनुभव सांगितल्यानंतर गेल्या आठवड्यात असल्या थंडीमध्ये 700 किलोमीटर टू व्हीलर वरून, तिने घराची वास्तुशांती आहे म्हणून टू व्हीलर वरून अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर करून आली ती. आणि ताई टू व्हीलर वरून जाऊन पण तिने पहाटे 3 वाजता उठून हा. अंघोळ वगैरे करून स्वामी सारामृत वाचन करून मग ती आली. बाप रे बाप रे, बघा ताई. आणि पत्रिका ठेवून दुसरी गोष्ट, तिने तुळजापूरमध्ये आल्यानंतर तिने पहाटे 3ला दुर्गा सप्तशती वाचन करून आली ती ताई. बाप रे बघा. आणि ताई ते पण जाऊ दे, पण ते फक्त ताई सांगली कुठे आणि अक्कलकोट कुठे, हो. 700 किलोमीटर टू व्हीलर वरून प्रवास थंडीचा. बाप रे ताई. आणि तुम्ही मी मग किती मी म्हणजे तुम्हाला मैत्रिणी पण किती छान मिळाल्या आहेत ताई. हो ताई, आणि तुम्हाला सांगते, ती हं, मला असं सांगत होती. आणि मग तिचं मी ऐकून वगैरे घेतलं. मी सगळ्यांना असं सांगायची, माझी मैत्रीण एवढ्या लांब गेली, एवढ्या लांब गेली, असं नाही का. मला हा, खूप असं तिचं. आणि हा, मग मी सेवा करताना मी बोलत होते, स्वामी मला कधी घेऊन जाणार, स्वामी मला कधी घेऊन जाणार, मला तिच्यासारखं नाही जमणार, पण मला घेऊन जाणार असं. हा, हा, आणि नंतर मग तेवढ्यात माझ्या आईचा मला फोन आला. हा, तर मी माझ्या आईला सांगितलं की आई, स्मितानी असं असं हे केलंय, आणि स्मितानी बघ ना ग, एवढ्या लांब जाऊन अशी अशी सेवा केली. माझी आई बोलली, मी पण आज संध्याकाळी अक्कलकोटला निघाले. अय्या. हा, तर मला विचारते ताई की मी तिथे गेल्यानंतर मग काय सेवा करू. तर मी म्हटलं, बघ तुला सारामृत जमत असेल तर वाचन कर. आई म्हटली, नाही ग, सोबत खूप लेडीज आहेत, मला नाही जमणार. आई मला म्हटली, नको. मी म्हटलं, आई असं कर, मग 51 वेळा तारक मंत्र म्हण. गाडीतून उतरल्यापासून मंदिरापर्यंत आलेपर्यंत जेवढं होईल तेवढं तारक मंत्र बोलत राहा. हा, आणि मग मी फोनवर बोलत बोलतच, मी म्हणते किती नशिबान आहे ग, तुझं दर्शन झालं, स्मिताचं झालं, राहिले मीच आता. आता मला कधी स्वामी बोलवतील काय माहित. आणि ताई मी अशी निघाले, तेवढ्यात मला कॉर्नरला एक माझी मैत्रीण दिसली, जी की मी तिच्या बरोबर तिला रोज इग्नोर करते. आणि त्या दिवशी मी फोनवर बोलत बोलत मी तिला हात केला असं. तर तिने मला असं केलं की इकडे ये असं. तर मी म्हटलं चला. मग मी फोनवर बोलत बोलत गेले. मी म्हटलं, आई फोन ठेव, माझी एक मैत्रीण भेटली. मी म्हटलं, काय इथे का उभं राहिली तू. तर ती म्हणे, चल ना वरती, स्वामींच्या पादुका आल्यात अक्कलकोट वरून. अरे बापरे. ओय ताई, बघा. मी म्हटलं काय. तर म्हणे हो. अं, मी पळत सुटले ताई. आणि 5 वाजले होते.
माझी धडपड की माझ्या मुलीला पण दर्शन व्हावं. तिचं हो, हो. कॉलेज सुटल्यानंतर मग हं, मी मुलीला फोन केला, म्हटलं पटकन, म्हटलं जी बस भेटेल त्या बसनी पटकन निघून ये. हं, म्हटलं इथे त्या अशा स्वामींच्या पादुका आलेत आणि हं, त्या 10 ते 15 मिनिटात निघणार आहेत. हं, ताई, हं, मी सगळ्यांना, म्हणजे आता मी जिथे जॉब करते ना तिथे हं, मी अगदी साधे ड्रेस, म्हणजे तिथे खराब होतात म्हणून माझा हं, एकदम साधा ड्रेस होता ताई, हं, आणि तो खराब झाला होता ड्रेस. हं. मला ना त्यांच्या घरात गेल्यानंतर असं झालं की सगळ्या अशा म्हणजे एकदम असं नटून लग्न थटून असल्यासारखं व्यवस्थित नटून आलं. आल्या हं. होत्या आणि मी अशी आली होती. मग मी माझ्या मुलाला असं उचलून घेतलं होतं, तर मग मी एके हं, ठिकाणी असं बसले, तर एक ताई आली, ती म्हटली तुम्ही इथे बसणार आहात का? हं, मी म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही बसा. आणि हं, मी अशी पाठीमागे जाऊन उभा राहिले. मी म्हटलं स्वामी, हं. सगळ्या एवढ्या छान नटून आलेत. मी म्हटलं मी पाठीमागूनच तुमचं दर्शन घेते. आणि अय्या. मी सगळ्यांच्या पाठीमागे अशी कॉर्नरला उभा राहिले. हं, तेवढ्यात एक दादा कुठून आले काय माहिती, हं. ते म्हणे ओ माऊली, तुम्ही तिकडे का उभं राहिले, चला इकडे या, इकडे या, अरे इथे पुढे बापरे! बसा, इथे बापरे! पुढे बसा. आणि स्वामींच्या जिथे पादुका आहेत ना ताई, मला तिथेच बसवलं माहितीये, अय्या! सगळ्यांच्या समोर. वाह! हा ताई. आणि माझं ना, मी म्हटलं स्वामी, म्हटलं जेवढं होईल तेवढं मी तारक मंत्र म्हणते, म्हटलं, आणि तुम्ही आहे तोपर्यंत. आणि हं, माझं तारक मंत्र चालू झाला. आणि हं, माझा मुलगा माझ्या मांडीवर होता. हं, आणि ते लगेच ते दादा बोलले, अक्कलकोटचे आहेत ना, ते हं. म्हणले 6 महिन्यात त्याची प्रकृती खूप छान होणार आहे. तर अरे मी वाह! म्हटलं हो, हो म्हटलं माहितीये मला. म्हटलं दादा, म्हटलं ह्याला थोडासा हार्टचा प्रॉब्लेम आहे, म्हटलं ह्याला होल आहे हं, आणि ऑपरेशन करायला सांगितले. हं, मग ते म्हटले हो का. मला म्हटले चला डोके ठेवा आणि ह्याला पाया पडायला लावा. मग तो माझा मुलगा गेला, तो पाया हं, वगैरे पडला. ते म्हटले तुला जे हवं ते उचल. माझ्या मुलांनी ना ताई, इतके सगळे पदार्थ त्यांनी ठेवले होते. हं. ह्यांनी ड्रायफ्रुट्स आणि फ्रुट्स उचलले दोन्ही हातात. बापरे! हो. आणि दोन मांडीवर येऊन बसला. तेवढ्या सगळ्यांसमोर त्या दादांनी मला नंबर दिला ताई. हं, मला म्हणे या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा, तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. हं, ज्या दिवशी तुम्ही मुलाचं ऑपरेशन कराल त्याच्या हं. अगोदर 2 दिवस आम्हाला कळवायचं. अक्कलकोट वरून तुम्हाला देणगी दिली जाईल. अगो बाई! बघा. अरे ताई. आणि बापरे! तेवढ्यात ताई बघा ना, आणि ना तेवढ्यात माझी मुलगी आली. माझ्या मुलीनी, माझं खूप इच्छा होती स्वामी थांबा हो, माझी मुलगी येणार आहे, हं. स्वामी नका जाऊ, माझी मुलगी येणार आहे. अय्या! माझी मुलगी आली, तिने नमस्कार केला, नंतर प्रार्थना आरती झाली ताई. हं, आणि नंतर ती लोक निघाली. तर ना, हं, आम्ही आमचं काय होतं, सगळी लोक खाली उतरले. मग ते हं, उतरेपर्यंत माझ्या मुलांनी तोपर्यंत शू केले, म्हणून मी त्यांच्या घरी ते पुसून वगैरे घेतलं, त्याची पॅन्ट चेंज केली. हं. आमचा एक 10 मिनिट वरती वेळ गेला त्यांच्या घरी. बरोबर. आणि हं, मग मी खाली आले. खाली हं. आल्यानंतर ताई, ती लोक गाडीमध्ये तसेच थांबून राहिले होते माझी वाट बघत. अय्या! बघा. आणि ना, दोन्ही साईडला एवढी गर्दी होती ताई, स्वामींच्या पादुका निघाल्यात हं, आणि सगळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं हं, म्हणत होते मोठ्याने. इतकी गर्दी होती ताई. हं. आणि ते म्हणे ती बाळाची आई कुठे, समोर या. अरे मग बापरे! मी जिना असं स्पीडनी पळत आले, खाली उतरले. हं, आणि मग मी तिथे गेले. ते म्हटले ते बाळाला घेऊन परत आणखी एकदा स्वामींना नमस्कार करा. माझ्या मुलांनी डोकं ठेवून नमस्कार केला. हं, ताई तुम्हाला माहितीये, हं. त्या पादुकांच्या खाली जी शाल होती ना हां. स्वामींच्या, हं, त्या दादांनी ती शॉल काढली आणि हं. माझ्या मुलाच्या अशी खांद्यावर घातली. आणि त्या बापरे! पादुकांवरची जी फुलं आहेत ती हं. माझ्या हातात दिली. ते म्हटले की हे तुम्ही जतन करून ठेवा ही फुलं. आणि ओह! ती शाल घातली ताई. बापरे! ताई, मी, हं, माझी मैत्रीण आहे ना, जिने हं, तुम्हाला अनुभव सांगितला, हं, तिला मी हा अनुभव सांगितला. हं, तिने मला दुसऱ्या दिवशी फोन केला. ती मला म्हटली हं, शाल घातली ह्याचा अर्थ तुला कळाला का. मी हं, म्हटलं नाही. हं. ती म्हटली वेडपट आहे का, स्वामींनी तुझ्या मुलाला पांघरून घातलंय. ओह! बघा. तुम्हाला मी आणि सांगितलं तुमच्या तरी लक्षात आलं का ताई. माझ्या आलं थोडं लक्षात. हा पण बघा ना. तुम्ही आणि एकदम तिने लगेच सांगितलं मला केवढी ताई, मोठी गोष्ट. दुसऱ्या दिवशी लगेच तिने मला फोन केला. मला हं, म्हटली बघ, तुझं मन खात होतं ना की हं. मैत्रिणीने दर्शन घेतलं, आईने दर्शन घेतलं, स्वामी तर तुझ्यापर्यंत आलेत ग. अगदी मग आम्ही स्वतःहून नशिबान आलं. की, आम्ही नशिबान की तू नशिबान ग, मला म्हणत्या. हं. आणि बघ ना, मला म्हणत्या स्वामींनी. आणि त्याच्या अगोदर गेल्या आठवड्यात त्याला ना खूप ताप आला आणि तापामध्ये त्याला फीट आलेली ना. आई तेव्हा गं! मी स्वामींना सारखी म्हणायची, स्वामी का तुमचंच आहे ना लेकरू, मग हं, काय एवढी अग्निपरीक्षा मला द्यायला लावताय, काय एवढी अग्निपरीक्षा. हं. मग ती म्हटली तू असं म्हणत होती म्हणून ते पांघरून घालायला आले ना. हो. मला म्हटली 8-10 दिवसातच आले ना तुझ्यासाठी. किती कमाल बापरे ताई. ताई. पण ना ते फुलं चांगले जपून ठेवा ताई. ताई मी त्यांची ठेवले शाल तो पण अशी. जपून ठेवा. त्यांनी सांगितलं की हं, ती शॉल कुणालाही द्यायची नाही, ती फक्त हं. बाळासाठीच वापरली जाईल. म्हटलं हो दादा. हो. मी म्हटलं बाळासाठीच वापरेन ताई.
हो, हो. पण खूप छान ताई ताई तुमचे अनुभव मी शेअर करते हां. हो आणि बघा ना मी ताई सगळ्यांना असं सांगते स्वामी ओम चॅनेल ऐकता ना स्वामी ओम चॅनेल ऐकत जा मग तुम्हाला कळेल की स्वामी सेवा काय असते ती काय असते ते खरंय, खरंय. आणि ताई खरंच आणि दादांच्या मठातला हा अनुभव ताई खरंच अप्रतिम, अप्रतिम खरंच होतं. ताई ताई तुम्हाला माहितीये हं, तिथे ना हं. म्हणजे म्हणजे किती स्वच्छता ताई आपल्या ना लेडीज असतात ना त्यांना हे समजायला पाहिजे बरं का की हां. आपण त्यांचं टॉयलेट बाथरूम आपण वापरतो है हां, ना तर तर धुवायचं तुम्ही आपण घरी ते. असंच वापरता का ताई किती हो दादांना एवढी सहनशीलता ताई तुम्हाला माहितीये दादा किती 40 दिवस दादा फक्त नारळ पाण्यावरती होते ताई तू बापरे! ताई 40 दिवस दादांनी हं. जेवण हा प्रकारच केला नव्हता इतकी गर्दी हो, होती ताई माहिती आहे ना ताई मला माहिती आहे. बापरे ताई खूप कसली छान ताई दादांना तुमचं हो. ताई मी खूपच शेअर करते हां.